ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. राजस्त्याग. ओवे आहेत 184 ते 199. भगवंत राजस्त्याग कशाला म्हणतात ते सांगत आहेत. श्लोक 8. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत सकृत्वा राजसं त्यागम नैव त्याग फलम लभेत. कर्म दुःखरूप आहे म्हणून त्याचा शरीर त्रासाच्या भीतीने जो त्याग केला जातो तो राजस त्याग होय. त्या राजस त्याग करणाऱ्यास त्यागाचे फळ मिळत नाही. अथवा स्वाधिकारू बुझे आपुले विहितही सुजे, तरी करीतय उमजे निबरपणा. अथवा आश्रम धर्माप्रमाणे आपला धर्म काय आहे हे तो जाणतो व आपल्या सांगितलेले कर्तव्य सुद्धा त्याला उमजते, परंतु करण्याच्या त्रासाला कंटाळतो. जे कर्माची ऐलीकड नावे कधीसे दुवाड, जे वाहती ये वेळे जड शिदोरी जैसी. कारण की कर्माच्या आरंभाची बाजू प्रथम थोडा वेळ कष्टदायक असते. शिदोरी वाहत असताना प्रथम जशी जड वाटते. जैसा निंब जिभे कडूवटू, हिरडा पहिले तुरटू, तैसा कर्मा ऐल शेवटू खणूवाळा होय. प्रथम कडू लिंब जिभेला जसा कडू लागतो व हिरडा पहिल्यांदा जसा तुरट लागतो, त्याप्रमाणे कर्माचा अलीकडला शेवट म्हणजे आरंभाची बाजू त्रासदायक असते. का धेनू दुवाड शिंग, शेवंतीये अडव अंग, भोजन सुख महाग पाकू करिता. गाय स्वरूपतः चांगली असते, परंतु शिंगाचा मारकेपणाचा दोष तिच्यामध्ये आहेच. शेवंती सुवासिक फुलाच्या दृष्टीने उत्तम, परंतु तिलाही काट्यांच्या फांद्याची अडचण आहेच. भोजनाचे सुख चांगले खरे, परंतु स्वयंपाकाच्या दगदगीमुळे तेही कष्टसाध्यच होते. तैसे पुढत पुढती कर्म, आरंभीच अति विषम, म्हणून तो ते श्रम करिता माने. त्याप्रमाणे कर्म आरंभालाच अतिशय त्रासदायक असते, म्हणून तेच वारंवार करताना तो श्रम मानतो. एरवी विहितत्वे मांडी, परी घालिता असुरवाडी, तेथ पोळला ऐस्या सांडी आदरिलेही. वास्तविक पाहता शास्त्राने कर्म करावयास सांगितले आहे, म्हणून तो कर्म करावयास आरंभ करतो, परंतु त्या कर्माने त्यास क्लेशात घातले. तर जसा अग्नीने पोळलेला मनुष्य अग्नीला टाकून देतो, त्याप्रमाणे आरंभलेले कर्मही तो मध्येच टाकतो. म्हणे वस्तू देहा सारिखी, आली बहुती भाग्य विषेखी, मा जाचू का कर्मादिकी पापिया जैसा. तो म्हणतो, देहासारखी वस्तू फार विशेष भाग्याने प्राप्त झाली आहे, तर मग पाप्यासारखा कर्माधिकांचा शीण का करू. केले कर्मीत जे द्यावे, ते झणे मज होवावे, आजी भोगू नाका बरवे हातीचे भोग. केलेले कर्म काही फल देईल, परंतु तसले ते उधार मला नको. सांप्रत हातात असलेले म्हणजे उपलब्ध उत्तम भोग भोगावेत, हेच बरे नव्हे का. ऐसा शरीरीच्या क्लेशा भेणे कर्मे वीरेशा, सांडी तो परियेसा राजसू त्यागू. वीरश्रेष्ठ अर्जुना, अशा रीतीने तो शरीरास कष्ट होतील या भयाने कर्म टाकतो. हे पहा, तो राजस त्याग होय. एरवी तेथेही कर्म सांडे, परी तया त्याग फळ न जोडे, जैसे उतले आगी पडे ते नलगेची होमा. वास्तविक विचार करून पाहिले तर राजस त्यागातही कर्मत्याग होतो, परंतु त्यामुळे खऱ्या त्यागाचे फल प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे उतू गेलेले तूप अथवा दूध अग्नीत पडले असता ते होमाला लागले असे होत नाही. का बुडवणी प्राण गेले, ते अर्धोदिकी निमाले, हे म्हणू नये जाहले दुर्मरणाची. अथवा पाण्यात बुडून ज्यांचे प्राण गेले ते अर्धोदकात समाधिस्थ झाले असे म्हणू नये, तर त्यांचा तो मृत्यू वाईट प्रकरणातच जमा होय. तैसे देहाचे लोभे, जेणे कर्म पाणी सुभे, तेने साच न लभे त्यागाचे फळ. त्याप्रमाणे देहावर लोभ ठेवल्याने त्याचे हातून ती कष्टकारक कर्मे होत नाहीत, तो त्यावर पाणी सोडतो, म्हणजे तो कर्म टाकतो, परंतु या त्याच्या त्यागाने त्यास वास्तविक खऱ्या त्यागाचे फळ मिळत नाही. किंबहुना आपुले जे ज्ञान होय उदया आले, तै नक्षत्राते पाहले गिळी जैसे.
फार काय सांगावे. आत्मज्ञानाचा जेव्हा उदय होतो तेव्हा ज्याप्रमाणे प्रातःकाळ झाला की तो नक्षत्रांना नाहीसे करतो, तैशा सकारण क्रिया हारपती धनंजया, तो कर्म त्यागू ये जया मोक्ष फळासी. त्याप्रमाणे अर्जुना सर्व क्रिया आपल्या कारणांसुद्धा म्हणजे अज्ञानासह नाहीशा होतात. त्या कर्मत्यागाला जे मोक्षफळ येते ते मोक्षफळ अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना, म्हणून तो त्यागू न माना राजसूजो. ते मोक्षफळ अज्ञानी त्याग करणाऱ्याला म्हणजे राजस त्याग्याला मिळत नाही, म्हणून तो राजसा त्याग होय. तो खरा त्याग आहे असे मानू नका. तरी कोणे पा येथ त्यागे ते मोक्षफळ घर रिघे, हेही ऐक प्रसंगे बोली जाईल. तर कोणत्या त्यागाने ते मोक्षफळ घरात घुसते म्हणजे आपण होऊन मिळते, हेही प्रसंगानुसार येथे सांगण्यात येईल. ऐक. कर्म करण्याची हातवटी न कळल्यामुळं कर्म तेवढे बंधनकारक असे समजून जे विहित कर्मांचा त्याग करतात तो त्यांचा कर्मत्याग तामस असतो हे स्पष्ट केल्यावर भगवंत राजस त्याग स्पष्ट करत आहेत. कर्म करणे हे शरीराला त्रासदायक होते. या भीतीने जो कर्मांचा त्याग केला जातो त्या त्यागाला राजस त्याग असं म्हणतात. असा त्याग निष्फळ ठरतो. अशा त्यागाने सात्विक त्यागाचे फल मिळत नाही. विहित नित्यकर्मांच्या त्यागाविषयीच भगवंत सांगत आहेत. हे लक्षात घेऊन ज्ञानदेव स्पष्टीकरण करतात की प्रत्येकाला त्याच्या आश्रम धर्माप्रमाणे कर्तव्य प्राप्त झालेली असतात. ती करणे आपला धर्म आहे हे मनुष्याला कळते, परंतु कर्म पार पाडण्यात त्रास आहे असे वाटून ते लोक कर्म करण्याचा कंटाळा करतात. कारण विहित कर्म आरंभी थोडे कठीण वाटते. ज्ञानदेव उदाहरण देतात की शिदोरी वाहून नेत असताना प्रथम जड वाटते, पण प्रवासात भुकेला ती उपयोगी पडते, नाहीतर भुकेने मरायची वेळ येते. तसेच विहित कर्म हे मोक्ष मार्गाच्या प्रवासात शिदोरी सारखे आहे. मनुष्य मोक्ष मार्गापर्यंत पोहोचेपर्यंत ते त्याला तगवते. कडुलिंब हा सुरुवातीला कडू लागतो, पण खाल्ल्यावर त्याचा औषधी गुणधर्म दिसून येतो. तसेच हिरड्याच्या बाबतीत खाताना तुरट लागतो, पण त्यातही औषधी गुणधर्म आहेत. कडुलिंब व हिरड्याप्रमाणे काठिण्य हा विहित कर्मांचा स्वाभाविक गुणधर्म आहे. तेव्हा काठिण्याकडे न पाहता त्याचे आचरण केले पाहिजे, कारण अंतिम गंतव्य स्थानापर्यंत जाईपर्यंत ते उपयोगी पडणार आहे. कोणत्याही गोष्टीत काही ना काही दोष असतोच. गाय चांगली आहे, पण शिंगाने मारण्याचा धोका तिच्याही बाबतीत आहेच. शेवंती सुवासिक आहे, पण तिचे झुडूप मात्र बेडौल असते. अन्न रुचकर व शरीराला आवश्यक ही गोष्ट खरी असली तरी शिजवण्याचा त्रास सहन करावाच लागतो. त्याप्रमाणे विहित कर्मे सुद्धा आरंभी त्रासदायक वाटतात. मनुष्याला हे माहीत असतं की विहित कर्मे केली पाहिजेत. ती तो करण्यास आरंभही करतो, पण त्रासाच्या भीतीने मध्येच सोडून देतो. त्याला वाटतं की पापी मनुष्याला त्याच्या दुर्दैवाने पापाचे कष्टप्रद भोग भोगावे लागतात. त्याच्यासारखे आपण देहाला होणारा त्रास कशाला सहन करायचा. दैवयोगाने देह प्राप्त झाला आहे तर त्या देहाने उपभोग घेणे हेच ठीक आहे. आता विहित कर्मे केली तरी त्यांचे भविष्यात फळ मिळेल की नाही याबाबत साशंकताच आहे. मग आता जे देहभोग भोगायला मिळणार आहेत ते तरी सोडावे कशाला. तेव्हा कष्टाच्या भीतीने विहित कर्मे सोडून देणे हा राजस त्याग आहे. श्लोकाच्या शेवटच्या चरणाचं स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव सांगतात की असा त्याग हा खरा त्यागच नसल्यामुळे त्याचे फळही मिळत नाही. या त्यागाला त्याग समजणे म्हणजे उतू गेलेल्या दुधाची होमात आहुती दिली असं समजण्यासारखं आहे, किंवा बुडून मेलेल्या मनुष्यास त्याने अर्धोदकात समाधी घेतली असे म्हणता येत नाही. अग्निपुराणात सांगितले आहे की अर्धोदके तू जाह्नव्यम म्रियते नशनैनय स याति न पुनर्जन्म ब्रह्म सायुज्यम एतीच. आदल्या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी देहाच्या अर्ध्या भागापर्यंत खोल असलेल्या गंगेच्या पाण्यात ब्रह्मपद प्राप्त व्हावे या हेतूने जो प्राणोत्क्रमण करतो त्याला पुनर्जन्म प्राप्त होत नाही, तर उलट सायुज्य मुक्ती मिळते. अर्धोदकात जे बुडून मरतात त्यांनी सायुज्य मुक्ती मिळावी या हेतूने प्राणोत्क्रमण केलेले नसते, तर त्यांचा तो मृत्यू दुर्दैवीच असतो. त्याला मोक्षप्राप्ती कशी होईल. त्याप्रमाणे कर्मे त्रासदायक वाटतात म्हणून कर्मावर पाणी सोडले तरी अशा त्यागाने मोक्षप्राप्ती होत नाही. कर्मे आपोआप गळून पडली पाहिजेत. प्रातःकाळ झाला की नक्षत्रे आपोआप लोप पावतात. त्याप्रमाणे आत्मज्ञान झाले की सर्व कर्म कारणांसह विरून जातात.
अशी स्थिती मोक्षप्राप्ती झाली की प्राप्त होते. तेव्हा असल्या कर्मत्यागाला सात्विक त्यागाचे फळ मिळत नाही. तो अज्ञानाने केलेला राजस त्यागच ठरतो. पुढे भगवंत सात्विक त्याग कशाला म्हणायचं ते सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.